नमस्कार. नमस्कार. माझं नाव भाऊसाहेब लोखंडे. मी इलिका ग्रीन कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो. आम्ही उच्च क्वालिटीचा उत्तम दर्जाचा मुरघास बनवतो, सायलेज बनवतो. साधारण 90 ते 100 दिवसाच्या आतला मका घेतो, जो कवळा स्वरूपात असतो, चिकाचा मका असतो. त्याची हार्वेस्टिंग करून इथं आणतो. जास्त करून आम्ही अडवंटा 751 वापरतो. त्याच्या मागचं रिझन असं आहे का त्या मक्यात गोडवा असतो, का जनावरांसाठी मका सायलेज हे उत्तम दर्जाचा चारा मानला जातो आणि आपल्याकडे हा चारा 12 महिने अवेलेबल असतो. बरोबर. आणि याच्याने दुधामध्ये 10 ते 15% वाढ होते. त्याच्यात फॅटही वाढते आणि जनावरांची शारीरिक सृष्टी ही चांगली असते. आम्ही प्रत्येक बॅगवर बेलवर आमचा स्टिकर लावतोय. स्टिकरवर बारकोड आहे, विथ मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे, वेट आहे, सगळं काही. जर एखाद्या शेतकऱ्याला नाही ते इंग्रजी वाचता येत किंवा समजत, त्यांनी त्याच्या गुगलवर स्कॅन जरी केला बारकोड तर सर्व डिटेल येते मराठीत, का तुमचा कधी पॅकिंग केलाय मका, किती किलो आहे, काय आहे. तर त्याला ते लगेच समजू शकतो का हा जुना आपल्याला मुरघास दिलाय का आत्ताचा लेटेस्ट मुरघास दिलाय. आम्ही पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये डिलिव्हरी देतोय. साधारण 100 टन माल काढण्याची कॅपॅसिटी आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता याच्यात हे मका एवढ्या प्रमाणात मका असतो टोटली. हे बघा, आता तुम्ही बघू शकता जो शेतातनं आणलेली कुट्टी आहे, हार्वेस्टिंग केलेलं मटेरियल, ते आम्ही इथं डंप करतो. डंप केल्यानंतर ते या कंटेनरनी वर जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने बाहेर निघाल्यानंतर त्याचं वेट केलं जातं. ते वेट झाल्यानंतर तिकडनं ऑटोमॅटिकली बारकोडचं जे स्टिकर आहे ते बाहेर निघतं. ते स्टिकर इथं चिटकवल्यानंतर आपण त्याला तिकडे शिफ्टिंग करतो. याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि वेट किती आहे, त्याचा सिरियल नंबर, बॅच नंबर, हे सर्व त्याच्यावर येऊन जातं. ट्रान्सफॉर्मर बॅग आहे, त्याच्यात पूर्णपणे पारदर्शकता तुम्ही बघू शकता. याच्यात मका पण किती आहे, कसा आहे, तो सर्व काही तुम्ही चेक करू शकता. आंबवण्यासाठी 21 ते 40 दिवस आपण याला पॅकिंग मध्येच ठेवतो. बरेच लोक म्हणतात आम्हाला बेल मध्ये पाहिजे, तर रिक्वायरमेंट नुसार आम्ही पॅकिंग ठेवली आहे.